नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासन कामगार आयुक्तालय मुंबई तर्फे गट क संवर्गातील जे काही नवीन पद भरती आहे 2026 ची, त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे आणि तुमचे जे सगळे कामगार कायदे आहेत त्या कामगार कायद्यांची एक लेक्चर सिरीज सुद्धा चालू करणार आहे, तीही अत्यंत सोप्या भाषेमध्ये, जेणेकरून तुम्हाला ते कायदे समजण्यास अत्यंत सोप्या पद्धतीने मदत होणार आहे आणि तुमचे जे काही मार्क्स आहेत ते टेक्निकलचे मार्क्स ते तुम्हाला 100% मिळवून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न असेल। टोटली फ्री ही लेक्चर सिरीज आहे। याच्या तुम्हाला PDF नोट्स सुद्धा मिळणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तत्पूर्वी आपण फक्त एक माहिती घेऊ की कोणकोणते पद आहेत। जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लक्ष द्या। निरीक्षकाचं पद आहे, 62 जागा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। 35,000 ते 1,12,000 इतकी वेतन श्रेणी आहे। स्टार्टिंगचा पगार तुम्हाला 50 ते 60,000 रुपये मिळेल। लेखापालच्या जागा आहे, 12 जागा आहेत। बीकॉम प्लस 3 वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे। याची वेतन श्रेणी सेमच आहे। आणि लघु टंकलेखक यासाठी तुम्हाला पदवी प्लस टायपिंग आणि शॉर्ट हँड लागणार आहे, तर त्यासाठी तुमच्या 4 जागा आहे। याची जी वयोमर्यादा आहे, खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष, मागासवर्गीय किंवा EWS असेल तर 5 वर्षाची सूट म्हणजे 18 ते 43 वर्ष। अर्ध शुल्क आहे तुम्हाला 900 रुपये, 1000 रुपये खुल्या प्रवर्गासाठी आणि इतर सर्वांसाठी 900 रुपये। यानुसार तुमचं 200 मार्काचा पेपर असणार आहे। 120 मार्काचा तुमचं मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे असणार आहे आणि TCS जो काही पॅटर्न आहे त्याच्यानुसार ही परीक्षा होणार आहे। यामध्ये कामगार कायदे सुद्धा विचारले जातील। आता खूप सोपे आहेत कामगार कायदे, परंतु आपण व्यवस्थित वाचत नाही म्हणून ते आपल्याला अवघड जातात। तर त्यामुळे हे जे काही सगळे कामगार कायदे सुरुवातीपासून 1923 पासून जो कंपेन्सेशन ऍक्ट आहे तेव्हापासून आपण सगळं सुरुवात करणार आहे। मग फॅक्टरीज ऍक्ट, मिनिमम वेजेस ऍक्ट, त्याच्यानंतर महिलांसाठी कोणकोणते कायदे असे सगळे आणि 2020 पर्यंतचे टोटल 15 ते 20 कायदे ते सगळे आपण रोज एक लेक्चर सिरीज मध्ये ते कव्हर करणार आहे। यामध्ये अंतिम तारीख आहे 11 जून, त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी फॉर्म भरा। ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कामगार आयुक्तालय भरती 2026 या अंतर्गत जे काही पात्र पद आहेत त्या पदांसाठीचा हा जो काही सिलेबस आहे, कामगार कायदे, वेगवेगळे कामगार कायदे, तर प्रत्येक कायद्याचं एक वेगळं क्षेत्र आहे। प्रत्येक कायद्यासाठी वेगळ्या काही तरतुदी आहेत, त्या फक्त आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि तो कायदा मुख्यतः कशाची संदर्भात आहे, कशाच्या तरतुदी त्याच्यामध्ये असणार आहे आणि काय त्याच्यामध्ये नसणार आहे हे आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे। तर कामगार नुकसान भरपाई अधिनियम 1923 चा कायदा आहे। सर्वात पहिला कायदा आहे ज्याला एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट। आता कॉम्पेन्सेशन म्हणजे काय मित्रांनो, तर नुकसान भरपाई। म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये कामगार जर काम करतोय तर त्या ठिकाणी जर त्याला काही नुकसान झालं, त्याचा अपघातावेळी मृत्यू झाला किंवा त्याचं एखादं काम करताना त्याचा एखादा हाताचं नुकसान झालं, आपण कधी कधी म्हणतो अपघातात एखाद्याचा पाय जातो किंवा काही होतं, तर त्या ठिकाणी त्याला काय काय भरपाई मिळू शकते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्या ज्या काही अशा परिस्थिती असतील तर त्यावेळेस त्याला ते मिळणार नाही। तर आपण ते सर्व बघणार आहे। छोटा व्हिडिओ आहे, जास्त काही मोठा ऍक्ट नाही, पण एकदम व्यवस्थित बघा शेवटपर्यंत, तुम्हाला सगळं क्लिअर होईल। कायद्याची पार्श्वभूमी आणि उद्देश काय तर बघूया। आर्थिक सुरक्षा आणि कल्याण। ओके, म्हणजे काय, ज्यावेळेस कामाच्या दरम्यान किंवा कामामुळे झालेल्या अपघातामुळे दुखापत, अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास कामगाराला अथवा त्याच्या कायदेशीर आश्रितांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा या कायद्याचा मुख्य सामाजिक सुरक्षिततेचा उद्देश आहे। म्हणजे काय, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमची जर डेथ झाली तर तुमच्या कुटुंबियांना काय कम्पेन्सेशन मिळेल। म्हणजे आपण म्हणतो ना आता की अरे मी तर प्रायव्हेट जॉबला आहे किंवा मी सरकारी जॉबला आहे, माझं जरी काहीतरी झालं, समजा माझा अपघातात जरी मृत्यू झाला, तरी माझ्या घरच्यांना किंवा माझ्या फॅमिलीला अशा अशा पद्धतीने सरकार 10 लाख रुपये देतं, 1 कोटी रुपये देतं, काय असेल ते सगळं। ओके, त्यानंतर तुमचा जर अपघात झाला तर ते अपघात जर कंपनीच्या कार्यक्षेत्रात झालेला असेल किंवा कंपनीत एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रोफेसर असाल, त्या ठिकाणी तुम्हाला येता जाता काहीतरी अपघात झाला, तुम्ही प्रवास करताय, कॉलेजच्या कामासाठी जाताय किंवा काही पण कंपनीच्या कामासाठी जाताय, तर त्यावेळेस तुमचा जो अपघात होईल तो तुम्ही कामावर असताना झालेला अपघात हा असं मानला जाईल आणि त्यावेळेस तुम्हाला ती भरपाई दिली जाईल। शक्यतो हेच सांगितलेलं आहे। आता याचं पूर्वीचं नाव होतं वर्कमेन कम्पेन्सेशन ऍक्ट 1923, पण आता लैंगिक समानता आणि व्यापक व्याप्ती लक्षात घेऊन 18 जानेवारी 2010 पासून त्याचं एम्प्लॉईज कम्पेन्सेशन ऍक्ट 1923 असं करण्यात आलेलं आहे। आता वर्कमॅन म्हणजे काय, सुरुवातीला फक्त माणसं काम करायचे म्हणून वर्कमॅन असं त्या ठिकाणी होतं। आता एम्प्लॉईज कम्पेन्सेशन ऍक्ट असं का नाव करण्यात आलं, कारण या ठिकाणी पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश होतो।
अजून काही ज्या काही तरतुदी होत्या त्या याच्यामध्ये ऍड करण्यात आलेल्या होत्या आणि म्हणून या ठिकाणी त्याचं नाव हे चेंज करण्यात आलेलं आहे. 2 गोष्टी लक्षात घ्या. यानंतर काय आहे, कर्मचारी, नियोक्ता, वेतन आणि आश्रित हे जे काही व्याख्या आहे म्हणजे काय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला असं विचारू शकते, नियोक्ता म्हणजे काय, मग डेफिनेशन दिलेली असेल. त्यामुळे कर्मचारी लक्षात घ्या, समोरच्याने जर कामाला ठेवलेलं असेल, आपण जर कोणाकडे तरी कामाला जातोय, एखाद्या कंपनीत जातोय, सरकारी नोकरीवर आहे, तर आपण कर्मचारी, बरोबर. त्यानंतर नियोक्ता म्हणजेच एम्प्लॉयर, म्हणजे जर कर्मचाऱ्याला थेट परमनंट नोकरी, सरकारी असेल तर परमनंट, कॉन्ट्रॅक्च्युअल असेल तर कंत्राटी, अशी रोजगार देणारी कोणती व्यक्ती असेल, संस्था असेल, कंपनी असेल, काही असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, एम्प्लॉयर म्हणजे नियोक्ता. जो नियुक्त करतो तो काय असतो, एम्प्लॉयर. वेतन किंवा वेजेस, तुम्हाला महिन्याला ठराविक रक्कम जी मिळते कामाच्या मोबदल्यात त्याला आपण वेतन म्हणतो, बरोबर. ती कोण देतं आपल्याला, नियोक्ता देतो, म्हणजे कंपनी देते आपल्याला, किंवा एखादं सरकारी कार्यालय असेल जिथे आपण काम करतो ते देतं. त्यानंतर आश्रित, डिपेंडंट म्हणजे काय, आश्रित डिपेंडंट म्हणजे काय, तर आपल्यावर एखादा व्यक्ती आहे, समजा मी आहे, मी एखाद्या कंपनीत काम करतोय, तर माझ्यावर डिपेंड असणारे जे काही घरातले व्यक्ती असतील, आई वडील, त्यानंतर एखादा लहान भाऊ असेल, त्या व्यक्तीची बायको असेल, लहान मुलं असेल, तर हे सगळे आश्रित झाले, म्हणजे डिपेंडंट झाले, ते माझ्यावर डिपेंडंट आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादा अपघात होईल किंवा एखाद्याचा मृत्यू होतो, तेव्हा त्याचा जो बेनिफिट आहे तो त्याच्या आश्रितांना मिळत असतो, एवढं लक्षात ठेवा. हे डेफिनेशन माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. पुढे काय की लागू क्षेत्र आणि महत्वाचे निकष. आता याच्यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रांना हे लागू होतं आणि याच्यामध्ये महत्वाचे निकष काय, कोणकोणत्या कंडिशन्स आहे, ते आपण बघूया. आता हा कायदा सरकारी जे काही कारखाने असतील, खाणी, बांधकाम क्षेत्र, वाहतूक क्षेत्र, उद्योग, बंदरे आणि इतर सर्व धोकादायक क्षेत्रातील कामगारांना लागू होतो. ओके, सर्व ठिकाणी हा कायदा आहे तो लागू होतो. धोकादायक ठिकाणी एखादी कंपनी असेल, सीएनसी मशीन असतील, वेगवेगळे मोठमोठे मिलिंगचे मशीन असतील, त्या ठिकाणी कटिंगचं जे काही ऑपरेशन चालतात, एखादी मोठी कंपनी असेल, अशा सर्व ठिकाणी, एखादी खाणकाम कंपनी असेल, अशा सर्व ठिकाणच्या कामगारांना हे जे काही आहे कॉम्पेन्सेशन ऍक्ट हा लागू होतो. का, तर त्या ठिकाणी धोका जास्त असतो. धोका जास्त असतो म्हणजे त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो, म्हणून या सर्व कामगारांना हे जे काही असतं ते लागू असतं. म्हणून त्या ठिकाणी जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या घरच्यांना किंवा त्याच्या आश्रितांना त्याचं जे काही कम्पेन्सेशन आहे किंवा पैसे देणं किंवा जी काही रक्कम असेल किंवा काही हातभार लावणे हे त्या कंपनीचं काम आहे. दुसरं काय, अपघात अनिवार्यपणे रोजगाराच्या दरम्यान झालेला असावा. म्हणजे काय, जर एखादा व्यक्ती कंपनीत काम करतोय त्यानंतर त्याला तो जो काही अपघात आहे तो त्या कंपनीच्याच कार्यकाळात झालेला असावा. म्हणजे सकाळी जेव्हा एखादा व्यक्ती घरातून निघतो त्या कंपनीत काम करण्यासाठी, तेव्हापासून तो त्या ठिकाणून घरी येईपर्यंत जे काही आहे त्याला तो अपघात त्या ठिकाणी झालेला असावा, हे या ठिकाणी नमूद करण्यात आलेले. ओके, अपघात थेट रोजगारामुळेच झालेला आहे असं असावं. म्हणजे एखादं काम करतानाच तुमचा अपघात झालेला आहे किंवा तुम्ही घरून एखाद्या ठिकाणी जाताय कामासाठी त्या ठिकाणी झालेला असावा, किंवा तुम्ही तिथून घरी येताय त्या दरम्यान जर झालेला असेल तरीही त्या ठिकाणी हे मान्य करण्यात येतं. नुकसान भरपाईचं वर्गीकरण आणि नियम. आता जर अपघाती मृत्यू झाला तर तुमचे जे कायदेशीर आश्रित असतील, डिपेंडंट, तुमची मिसेस असेल, कोणी असेल, तर त्यांना ही जी काही भरपाई आहे ती मिळत असते. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण अपंगत्व. जर एखाद्या व्यक्तीला कामाच्या दरम्यान पूर्णतः अपंगत्व आलं तर तो काम करण्यासाठी जे काय म्हणतो अक्षम होतो, बरोबर. तो काम करू शकत नाही. त्यामुळे काय, दोन्ही डोळे जाणे किंवा दोन्ही हात पूर्णपणे निकामी होणे, एखादा पाय तुटणे, अशा पद्धतीने जर त्याला अपंगत्व आलेलं असेल तर त्याला पूर्णपणे भरपाई देण्याचं काम आणि त्याला कम्पेन्सेशन देण्याचं काम हे त्या कंपनीचं असेल. अंशतः अपंगत्व, ओके, काम करण्याची क्षमता काही प्रमाणात कमी होते, म्हणजे एखाद्या हाताचं एखादा बोट जाणं किंवा त्याला एखादा काही असो, एकदम नॉर्मली ज्या काही गोष्टी असतील, अपंगत्व आपण ज्याला म्हणतो, एखादं बोट तुटणं किंवा एखादं काहीतरी नॉर्मली काहीतरी होणं, तर यासाठी सुद्धा कॉम्पेन्सेशन हे दिलं जातं. त्यानंतर आता नुकसान भरपाई कधी नाकारली जाते, आता कधी मिळते हे तर आपल्याला माहिती, पण कधी नाकारली जाते हा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. मग जर एखादा व्यक्ती तो नशेत असेल, दारू पिलेला असेल, समजा तुम्ही महावितरणमध्ये एखादा व्यक्ती आहे तो काम करतोय आणि त्यावेळेस समजा त्याने जर नशा केलेली असेल किंवा काही मद्यपान केलेलं असेल आणि त्यावेळेस जर त्याचा शॉक लागून त्या ठिकाणी जर त्याचा अपघात झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला नुकसान भरपाई दिली जात नाही. तुम्हाला जे काही दवाखान्यामध्ये ऍडमिट करणं वगैरे त्याचा खर्च असेल तो सुद्धा दिला जात नाही, कारण तुम्ही तुमच्या चुकीमुळे, जर
एखाद्या ठिकाणी अपघात झाला, ती तुमची चुकी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठलंही कम्पेन्सेशन मिळत नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला बाकीचा प्रश्न सोडवणं सोपं जाईल. ओके. सुरक्षा नियमांचं जाणीवपूर्वक उल्लंघन. समजा एखाद्या साईटचं काम चालू आहे, त्या ठिकाणी बंगल्याचं काम चालू आहे, मोठं बिल्डिंगचं, आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही आता हेल्मेट घाला, आणि त्या ठिकाणी जर तुम्ही हेल्मेट घातलेलं नसेल, वरतून जर काहीतरी लोखंड वगैरे पडलं, ते जर तुमच्या डोक्यात पडलं, तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला जे काही आहे नुकसान भरपाई दिली जात नाही. कारण त्या ठिकाणी तुम्हाला त्या संस्थेने किंवा त्या कंपनीने सांगितलेलं असतं की तुम्ही या नियमांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. जर आपण केलं नाही तर मग काय होणार आहे, जर अपघात झाला तर त्याचं कम्पेन्सेशन आपल्याला मिळणार नाही, म्हणजे नुकसान भरपाई. तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्या कंपनीत काम करताय, तिथं तुम्हाला सांगितलेलं आहे ग्लोव्ज घाला, चष्मा घाला. लेथ मशीनवर काम करताय तुम्ही, तुम्हाला सांगितलेलं आहे ग्लोव्ज घाला, त्यानंतर चष्मा घाला, तुम्ही सेफ्टी शूज घाला. जर ते तुम्ही घातलेलं नसेल, एखादी लोखंडाची चिप आहे ती तुमच्या पायावर पडली, तुमचा पाय जळाला, तुमच्या हाताला काही झालं, तुमच्या डोळ्याला इजा झाली, तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही. म्हणजे स्वतःच्या चुकीमुळे जर एखादी गोष्ट झालेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चुकी मिळत नाही, आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी तुम्ही कामावर हजर पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही घरी आहे आणि मग तुमचा अपघात झाला किंवा काही झालं तुमच्या पर्सनल कारणामुळे, तर त्या ठिकाणी कुठली संस्था, कुठली कंपनी, कुठली आस्थापना ही तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं नुकसान भरपाई देत नाही, एवढं लक्षात राहू द्या. ओके. आता या कायद्यामध्ये काय काय आहे आणि काय काय नाही हे आपण बघूया. या कायद्यामध्ये ग्रॅच्युइटी, बोनस वगैरे असं बाकीचं काहीच दिलेलं नाहीये. पेमेंट किती असावं काय हे दिलेलं नाहीये, कारण बोनस ऍक्ट हा वेगळा आहे, ग्रॅच्युइटीचा ऍक्ट वेगळा आहे, मिनिमम पेमेंट किंवा मिनिमम वेजेस ऍक्ट हा सुद्धा वेगळा आहे. त्या तरतुदी त्या कायद्यात केलेल्या आहे. या कायद्यामध्ये काय फक्त या संबंधित इतर स्वतंत्र कायदे काय, बोनससाठी पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट 1965चा, ग्रॅच्युइटीसाठी आहे पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट 1972चा, आणि कामाचे तास आणि कामाचे जे काही रजा असेल त्याच्या अधिकारांसाठी फॅक्टरीज ऍक्ट 1948. हे सगळे ऍक्ट या ठिकाणी लागू होतात, हे लक्षात घ्या. ओके. यानंतर कामगारांचे हक्क काय काय ते आपण बघूयात. यामध्ये अपघातानंतर मोफत वैद्यकीय तपासणी करून घेणे आणि योग्य नुकसान भरपाईचा विहित मुदतीत ताबा मिळवण्याचा हक्क. जे एखाद्या ठिकाणी तुमचा अपघात झालाय, तुम्ही काम करता करता, तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडीफार जर दुखापत झालेली असेल तर त्या ठिकाणी पूर्ण मेडिकल जे वैद्यकीय सहायता असेल तुम्हाला मिळण्याचा पूर्णपणे हक्क आहे. जर तुम्हाला काही त्या ठिकाणी ट्रीटमेंट करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला कम्पेन्सेशन हे दिलं जातं. त्यानंतर सुरक्षित वातावरण पुरवणं, म्हणजे सगळ्या सेफ्टी कंडिशन्सचं जे काही आहे इन्शुअर करणं की नाही या ठिकाणी सेफ्टी आहे, हे इन्शुअर करणं कोणाचं काम आहे, त्या संस्थेचं, त्या कंपनीचं काम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अपघातांची नोंद ठेवणं, अपघातानंतर तत्परतेने कामगार आयुक्तांना अहवाल सादर करणं, हे सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात तर या कामगार आयुक्तालयाच्या अंतर येतात. हे सगळं जर एखादा अपघात झाला तर तो लगेच तुम्हाला रिपोर्ट करावा लागतो. सर्व दावे एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन कमिशनर समोर चालतात आणि त्यांच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करता येतं, तर हे लक्षात ठेवा. तुमचा एखादा अपील असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. कामगार आयुक्तालयांचे जे काही कोणकोणते अधिकार आहे ते बघूया. नुकसान भरपाईचा दावा केवळ प्राधिकृत कामगार भरपाई आयुक्त यांच्या न्यायालयातच दाखल केला जाऊ शकतो, आणि आयुक्त पुराव्यांची तपासणी करून अंतिम नुकसान भरपाई निश्चित करतात. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की कोणत्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या कारवाई या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. तुमच्या जर काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, आणि या व्यतिरिक्त अजून तर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही विचारू शकता. तुम्हाला याची PDF आणि याचं जे काही MCQ असतील ते तुमच्या आपल्या ग्रुपवर मिळून जातील. तर त्यासाठी तुम्ही आपला जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप आहे, 2 ग्रुप आहे, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन